समांतर रेषा. अशा रेषा ज्या कधीच एक दुसऱ्याला छेदत नाहीत. दिशा एकच, पण एक दुसऱ्याला साथ देत नाही. लहानपणापासूनच माझी इच्छा होती अशा कॉलेजमध्ये यायचं. जिथे जात नाही, पात नाही, वर्ण नाही, धर्म नाही, अशा एखाद्या वस्तीत राहायचं होतं मला. याचं कारण तसं समजायला सोपं आहे, पण अनुभवायला खूपच कठीण. वरच्या वस्तीवरच्या मुलांना खेळताना बघून खूप इच्छा होती आपण पण यांच्यासोबत खेळावं. पण काही माणसांचे विचार हे त्या समांतर रेषेसारखेच असतात. मार्ग एकच असला तरी एक दुसऱ्याला न मिळणार. पण आता हे सगळं बदलणार आहे. मी एका नव्या युगात प्रवेश घेत आहे. अरे किती वेळ सांगायचं तुला, तुझी बॉटल घेत जा ना. ठीक आहे. ड्रीम गर्ल किसी शायर की गजल, ड्रीम गर्ल किसी झील का कंवल, ड्रीम गर्ल किसी शायर की गजल, ड्रीम गर्ल किसी झील का कंवल, ड्रीम गर्ल कहीं तो मिलेगी, कभी तो मिलेगी, आज नहीं तो कल, ड्रीम गर्ल किसी शायर की गजल, ड्रीम गर्ल किसी झील का कंवल, ड्रीम गर्ल कहीं तो मिलेगी, कभी तो मिलेगी, आज नहीं तो कल, ड्रीम गर्ल किसी शायर की गजल, ड्रीम गर्ल. लिपटी गुलाबों में, सिमटी हिजाबों में, लिपटी गुलाबों में,
सिमटी हिजाबों में, ख्वाबों में आती है भीगी शराबों में, पास रहती है वो पल दो पल। कौन? ड्रीम गर्ल, किसी शायर की गजल। ड्रीम गर्ल, किसी झील का कंवल। ड्रीम गर्ल। बोलता बोलता तुझं आडनाव विचारायचं राहूनच गेलं बघ. तुझं आडनाव काय? हो का? बरं ऐक ना, मला एक काम आहे, मी जाते. बाय. थांब ना अजून. नाही ठीक आहे. मॉर्निंग एव्हरीवन. आज फर्स्ट डे, इतकेच जण आले. चला मग आपण इंट्रोडक्शन घेऊ एकेकाचं. नमस्कार सर, माझं नाव मोनाली घोगरे. सर, माय नेम इज पल्लवी देशमुख. आय एम फ्रॉम नांदेड. देशमुख. ओके ओके. सर मी अच्छा, कोणत्या जातीत तुम्ही?